देखिए ममता बनर्जी ने जो कहा है वो देश के गृह मंत्री को और देश के प्रधानमंत्री को आईना दिखाया। अगर पहलगांव में प्रॉपर पुलिस सिक्योरिटी होती तो हमारे 26 पर्यटक मारे नहीं जाते। जहां सबसे ज़्यादा सुरक्षा की व्यवस्था थी कश्मीर में, पहलगांव में, अगर पुलवामा में गृह मंत्रालय ने कोई बंदोबस्त किया होता सिक्योरिटी का, या जो 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 वहाँ के गवर्नर ने फ्लाइट मांगे थे उनके लिए, तो हमारे 40 जवानों की हत्या नहीं होती। लेकिन पश्चिम बंगाल में सिर्फ चुनाव जीतने के लिए आपने 2 लाख से भी ज़्यादा पैरामिलिट्री फोर्स बंगाल में लाए, बिठाए। तो ये ममता दीदी का जो प्रश्न है वो एकदम सही है। जहाँ पुलिस चाहिए, जहाँ सिक्योरिटी चाहिए जनता की सुरक्षा के लिए, वहाँ नहीं है, वहाँ नहीं है। लेकिन जहाँ ज़रूरत नहीं है, लेकिन आपको चुनाव जीतना है, आपको राजनीति करनी है, आपको वोटर्स के ऊपर दबाव लाना है, तो सशस्त्र पुलिस बल, पैरामिलिट्री फोर्स लाखों की संख्या में आप पश्चिम बंगाल जैसे राज्य में लाते हैं। ये ठीक नहीं है। गरीब जनता मारी जाएगी कश्मीर में, मणिपुर में। आप मणिपुर में भेजिए ना पैरामिलिट्री फोर्स। जिस तरह से इस चुनाव के प्रचार में प्रधानमंत्री मोदी जी, गृह मंत्री अमित शाह जी और उनका पूरा मंत्रिमंडल पश्चिम बंगाल में घूम रहे थे, ओपन जिप में रैली निकाल रहे थे। आप जाइए मणिपुर में, देखिए क्या हो रहा है। वहाँ भी रैली निकालिए, लोगों को थोड़ा सा साहस दिखाइए। लेकिन नहीं, जहाँ चुनाव है वहाँ मोदी जी और शाह जी जाएंगे। जहाँ चुनाव है वहाँ की सरकार और वहाँ के अपोजिशन के ऊपर दबाव डालने के लिए लाखों की संख्या में अर्धसैनिक बल वहाँ लाएंगे। ये लोकशाही, लोकतंत्र है। सर, यूएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप ने जो है ईरान के लिए शर्तें रखी है कि अगर आपको पीस टॉक्स करना है तो आपको जो है हमारी कंडीशंस माननी होगी। बात ऐसी है, सबसे ज़्यादा पीस टॉक की ज़रूरत अमेरिका में है। जिस तरह से उनकी डिनर पार्टी में हमला हुआ, उसका मतलब है अमेरिका में सब कुछ ठीक नहीं है, अस्थिरता है, अशांतता है। तो जो लोग सड़क पर आए हैं, जो लोग हाथ में बंदूक लेकर आपके डिनर पार्टी में घुस गए हैं, तो अपने लोगों से पहले पीस टॉक करिए, बाद में विश्व की चिंता करिए। डोनाल्ड ट्रंप पे हमला होता है और नरेंद्र मोदी निषेध व्यक्त करते हैं, लेकिन खामेनी पे हम उनकी जिस तरह से मौत होती है उस बात, ये तो बहुत गंभीर बात है। ये बहुत गंभीर बात है। प्रेसिडेंट ट्रंप के ऊपर एक हमला होता है, हमला भी नहीं होता है, कोई कोशिश करता है, आसपास कोई लॉबी में होटल के बंदूक चलाता है, और हमारे प्रिय प्रधानमंत्री को हिंसाचार की चिंता होती है कि लोकतंत्र में कोई हिंसा को स्थान नहीं है। और मेरे प्रिय डोनाल्ड ट्रंप कैसे बच गए। लेकिन ईरान में खामेनी की हत्या हो गई, उसके बारे में कोई उनकी चिंता नहीं है। और सबसे गंभीर बात यह है भाई, हमारे मणिपुर में लोग मारे जा रहे हैं, वो भी हिंसा है अपने देश में, उसके ऊपर चिंता नहीं है। गाज़ा में हज़ारों बच्चों को मारा गया, उसके ऊपर हमारे प्रधानमंत्री ने कभी चिंता व्यक्त नहीं की, शोक व्यक्त नहीं किया। तेहरान में एक स्कूल पर इजराइल और अमेरिका ने बम डाला, 200 छोटे बच्चियाँ, उनकी हत्या हो गई। उसके ऊपर भी हमारे प्रधानमंत्री को दुख नहीं हुआ है, ना दुख जताया। लेकिन उनके प्रिय डोनाल्ड ट्रंप, जिसने भारत को गुलाम बनाया है, जो भारत का जो दुश्मन है, पाकिस्तान को ताकत दे रहा है, उनके ऊपर कोई हमले की कोशिश करता है आसपास किधर,
तो हमारे प्रधानमंत्री को बहुत दुख होता है। अपने मरेंगे तो चलेंगे, लेकिन बाहर वाले जीने चाहिए। वडेट्टीवार काल याच मुद्द्यावर म्हणाले की ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये नागरिकांचा रोष आहे, भारतात देखील काही वेगळी स्थिती नाही। मी बोललो आता, बोला मराठी- नाही, ठीक आहे। राऊत साहेब, एक आहे, मराठी- एक विधान परिषदेचा विषय आहे की आता अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। काही स्पष्टता आहे का महाविकास आघाडीमध्ये? उद्धव ठाकरे यांनी लढावं असा आग्रह तर आहे, पण स्वतः उद्धव ठाकरे अजून काही भूमिका मांडत नाहीये। मांडतील ना, त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील। उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल। नाही 30 तारीखला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, 4 दिवस आहे। तर काही होतंय का? काय होतंय? उद्धव ठाकरे स्वतः इच्छुक नाही आहेत काय का? होतंय काय म्हणजे काय, ही ती काय बाळंतणीची खोली आहे का? नाही कदाचित 30 तारखेला आ 30 झालंय तारखेला होत आहे बघा, ऑपरेशन सुरू होणार, व्यवस्थित होणार, पेढे मिळतील, काय काळजी करू नका। पोळाच्या नावाचे एक मिळणार तारखेला नाही राऊत साहेब, पोळाच्या नावाचे मिळणार। उद्धव ठाकरे कळेल ना तुम्हाला, त्या क्षणी कळेल ना, कळेल ना। नाही पण पण अनेक लोकांचे पेढे वाटायचे आहेत ना, काय आमचेच आहेत का फक्त? भारतीय जनता पक्षाचे आहेत, मिंदे गटाचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, सगळ्यांचे पेढे खा तुम्ही, आमच्याच पेढ्यावर लक्ष का नाही, तुमचं? पण शिंदे अतिरिक्त उमेदवार लढवण्याच्या तयारीत आहेत असंही कळतंय। कदाचित निवडणूक होऊ शकते, कारण शिंदेकडे ही नावांची यादी खूप आहे आणि त्यांचं असं एक त्यांच्या पक्षात अशी स्ट्रॅटेजी आहे की काँग्रेसची अतिरिक्त मतं आहेत, एनसीपीची अतिरिक्त मतं आहेत, या सगळ्या भरवशावर तेव्हा शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतंसुद्धा फोडू शकतात। इतका मोठा माणूस आहे तो, अमित शहानी वाढवलेला। देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात, असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतं आहे की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले। तसं काही नाही आहे। प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपनेही सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणीही कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत। नाही, पण राऊतसाहेब सर, मध्यंतरी एक तारखेला मिसिंग लिस्टचं उद्घाटन होतं। एक हा. नाही, हाच विषय आहे। एक मिनिट, मध्यंतरी जे गेल्या आठवड्यात गाजलं की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, बरं, मग जी रहस्यमयरित्या भेट झाली, ज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की अशी कुठलीही भेट झाली नाही आणि त्यांनी त्या ट्विटर हँडलला इशारा दिलाय की कायदेशीर कारवाई करू, पण ते ट्विटर हँडल ठाम आहे, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत, ते म्हणतात की कायदेशीर नोटीस येऊ द्या। फडणवीस बोललेले आहेत, पण उद्धव ठाकरे अजून काही बोलत नाही। कशाला बोलायला पाहिजे? फडणवीस रहस्य अजूनही हो, पण अजूनही फडणवीस उत्सुकता आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, बातमी काय आहे? फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटल्याची कुठे भेटले असं बातमी आहे? वर्षा किंवा अन्य मग- ठिकाणी कुठेही मग भेटले असते, खुलासा- कदाचित असं म्हटलं जातं एखादा मोठा उद्योगपती काही मध्यस्थी नाही नाही, करतोय, नाही असंही असं म्हटलं नाही, जातं। बघा प्रश्न असा आहे की बातमी तुम्ही अशी दिलेली आहे की वर्षावर भेट झाली। वर्षाचे सध्याचे मालक कोण आहेत? फडणवीस त्याने खुलासा केला, त्याने स्वतः खुलासा केला ना, मग अजून काय पाहिजे आपल्याला? सर 1 मेला मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे, पण त्याच्या कालच एकनाथ शिंदे हे काल मिसिंग लिंकची पाहणी केली। त्यांची जे फोटो व्हायरल झालेत, एका प्रकार इन्फ्रामॅन म्हणून ते स्वतः इमेज ते क्रिएट करायला पाहायला मिळतात। एकीकडे बीजेपीचे जे नेते आहेत ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांना इन्फ्रामॅन म्हणून प्रोजेक्ट करतात, जसं नरेंद्र मोदी हे फोटोशूट करतात, काल आपल्याला एकनाथ शिंदेचं पाहायला मिळालं। एकीकडे कसं आहे, आता रघुराय यांचं निधन झालं आहे काल, महान फोटोग्राफर, तर बहुतेक त्यांचा कॅमेरा या लोकांनी घेऊन स्वतःचे फोटो काढत असतील, बाकी काय? नाही, रावसाहेब, आणखी एक विषय आहे की केईएमच्या नामांतराचा विषय गाजतो अरे आहे। झालं ना, नाही, काल बोललो ना. आज बोललात। काल या पण विषयावर बोललो आज- ना मी. आज शिवसेना आंदोलन करते, करणार ना, का नाही करणार? मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं गेलेलं आहे की या नामांतराची काही गरज आहे का? खरोखर गरज त्यांनी लक्ष नाही। घालावं। मंगल प्रभात लोढा यांनी त्यांचं जे ट्रम्प टॉवर आहे, ज्याने भारताला गुलाम केलं आहे, ट्रम्पनी भारताला गुलाम केला, हे तर मान्य करतात ना भाजपवाले। ट्रम्पनी भारताचं तोंड बंद केलं आहे, अशा ट्रम्प टॉवरचे मालक मंगल प्रभात लोढा आहेत। आधी त्या ट्रम्प टॉवरचं नाव लोढांनी बदलावं आणि कालच म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज टॉवर्स करा, आणि मग तुम्ही इतर काही ज्या गोष्टी आहेत तुमच्या सोयीच्या त्यात लक्ष घाला। आधी ट्रम्प टॉवरचं नाव बदला, आम्हाला हे गुलामीची प्रतीकं आमच्या मुंबईत नको आहे, ठीक आहे?
चला मराठी चला. भाषेच्या सक्ती संदर्भात ते होईल सक्ती व्हायला पाहिजे. सर ये ट्रम्प के अटैक पे कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार नहीं का ठीक है, कहना छोड़ है दीजिए. कि उनपे हाँ क्या है और क्या जैसी करनी है, हो वैसी गया. करनी, सर उन्होंने ये कंपैरिजन नहीं, मुझे मालूम है. ट्रम्प से मोदी जी की. मैं ट्रम्प की बात करता हूँ, चलिए.